Okay. If an interference in an interference experiment and the bright fringe of light wavelength lambda 1 coincide with and dark fringe of light wavelength lambda 2, रेशो ऑफ लॅमडा 1 बाय लॅमडा 2 विचारलाय. रेशो ऑफ लॅमडा 1 बाय लॅमडा 2. ओके. आता याला फॉर्म्युला कुठला यूज करणार? बघा, लक्ष द्या एव्हरीवन. काय म्हणलं यामध्ये? nth ब्राईट फ्रिंज म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ची फ्रिंज कोइन्साइड होते कोणाबरोबर? nth डार्क फ्रिंज बरोबर. इज इट राईट? म्हणजे as nth ब्राईट कोइन्साइड विथ nth ब्राईट म्हणजे ह्या दोघांचं काय सेम आहे? वाय डिस्टन्स हे वाय असतं. इज इट राईट? वाय फॉर डार्क ह्या केसमध्ये सॉरी ब्राईट देतो पहिल्यांदा. ब्राईट इज सेम ॲज वाय फॉर. मग वायचा फॉर्म्युला जनरल काय आहे? ब्राईट साठी एन लॅमडा डी बाय कॅपिटल डी. आणि तुम्ही सॉल्व्ह केलं तर आन्सर सांगा. लॅमडा 1 का म्हटलं मी इथं? कारण ब्राईट साठी लॅमडा 1 दिलंय. डार्क साठी फॉर्म्युला काय? एनच्या जागी काय पुट करायचं? एनच्या जागी पुट करायचं. आता एम म्हटलंय तिने म्हणून 2m-1 जर पुट केला, डी सेम राहतंय, स्मॉल डी सेम राहतंय, फक्त लॅमडा बाय 2 म्हणायचं. लॅमडा 2 बाय 2 म्हणायचं. इज इट क्लिअर? यू हॅव टू रिमेंबर लाईक दिस. लॅमडा म्हटलं तर m-½ येणार. अंडरस्टूड? हे फॉर्म्युला तुम्ही पाठ करा व्यवस्थित. आता काय कॅन्सल होईल यामध्ये? डी गेट कॅन्सल विथ दिस. इज इट राईट? आपल्याला फाइंड काय करायचंय? लॅमडा 1 बाय लॅमडा 2. मग लॅमडा 1 बाय लॅमडा 2 काय येईल सांगा? इथं येणार 2m-1 हाफ डिवाइड बाय 2 गेट मल्टिप्लाय विथ 1 बाय n. 1 बाय n म्हणजे इट इज फॉर्म्युला. आन्सर कुठलं आलं? लॅमडा 1 बाय लॅमडा 2 इज हाऊ मच? 2m-1 बाय 2n. नथिंग बट विच ऑप्शन? बरोबर. ओके. इज इट क्लिअर? म्हणजे ह्यामध्ये व्हरायटी कशी कळाल तुम्हाला? मगापेक्षा वेगळा प्रॉब्लेम होता.